काही वेळा आयुष्यात असं वळण येतं जिथे आपल्याला जाणीव होते की आपण कोणासाठी तरी नकोसे झालो आहोत. ज्यांच्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावतो त्यांनाच जेव्हा आपलं अस्तित्व ओझं वाटू लागतं तेव्हा मनाला होणाऱ्या वेदना शब्दांत मांडणं कठीण असतं. माणूस म्हणून आपली सर्वात मोठी गरज असते ती म्हणजे कुठेतरी हवंहवंसं वाटणं. पण कधीकधी काळ असा बदलतो की ज्यांच्या आयुष्यात आपण हक्काने वावरत होतो त्यांच्याच नजरेत आपल्याला स्वतःसाठी जागा शोधावी लागते. कोणाचं ओझं बनून राहण्यापेक्षा स्वतःच्या सन्मानासह बाजूला होणं कधीही चांगलं. आपली जागा तिथेच असते जिथे आपल्या अस्तित्वाचा आदर केला जातो, तिरस्कार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचं ओझं नसून एक स्वतंत्र आणि मौल्यवान व्यक्ती आहात. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांच्या आयुष्यातून शांतपणे निघून जाणं हाच स्वतःवर केलेला सर्वात मोठा उपकार असतो. जपायचंच असेल तर आपली माणसं जपावीत, पण कोणाच्याही मर्जीचं ओझं होऊन जगू नये. कोणाच्याही आयुष्यात नकोसं होऊन राहण्यापेक्षा स्वतःच्या सन्मानाने तिथून बाजूला होणं जास्त सन्मानकारक असतं. कोणाच्या तरी आयुष्यात जबरदस्तीने जागा मिळवण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःची किंमत शोधणं कधीही चांगलं. लक्षात ठेवा, तुम्ही एक सुंदर व्यक्तिमत्व आहात. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना तुमची उणीव नक्कीच भासू द्या, कारण कधीकधी शांतपणे निघून जाणं हे शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतं. शेवटी इतकंच, तुमचं अस्तित्व हे कोणासाठी तरी ओझं असलं तरी कोणासाठी तरी तो आधार असू शकतो. फक्त गरज आहे ती योग्य डोळ्यांची आणि योग्य मनाची.